पवार झोपवलाय त्या फडणवीसने. येडा आहे का तू? ते पवार आहे ना, पवार संपवलंय त्याला. मास्टर माइंड म्हणायची. पवार म्हणजे राजकारणातला मास्टर माइंड म्हणायचे लोक. तो झोपवलाय तो पवार. येड्या, कुठं नादी लागलाय फडणवीसच्या? नादी नाही लागायचं. येडा माणूस आहे तो रे. आमच्या विदर्भातले लोक जसे असतात रे, नादच करायचं नाही त्यांचा. आमच्या विदर्भातली लोक लय सायकू, अजिबात नाद करायचं नाही आमच्या विदर्भातल्या लोकांचा. हा, यांनी चालतात आणि बरोबर गेम करतात. आयुष्यातून उठवतात, आयुष्यातून, तुला सांगते. त्यामुळे तू तर नादीच लागू नको. अरे ते फडणवीस फडणवीस बंद कर तुझं. बंद कर तुझं ते तुंतुन, बंद कर आपलं आणि शांत बस. आपलं जे कमावलंय ना ते सुखाने खा. पोराबाळाचे लग्न कर, आपले बंगला बांध, आणखी हायवा घे, आणखी वाळूची तस्करी कर, सरकारची रॉयल्टी बुडव, नाही का? फुकटच्या फाकत वाळू चोर तू. अरे वाळू चोर, वाळूचा दरोडाखोर आहे तू. त्या नदीत मध्ये ना, तिथं तू वाळू ठेवली नाही. अरे कळलं का तुला? वाळू उद्ध्वस्त करून ठेवले तिथले आजूबाजूचे गावं, ते वाळू उपसून उपसून. हां, सरकारचा तू किती महसूल बुडवतो ना, जरा लाज धर काहीतरी. तुझ्या वाळूच्या गाड्या ह्या रात्रीच्याच का चालतात रे? दिवसा का नाही चालत? तुला माहिती आहे का अंतरावलीची छना? तुला कायदे माहिती आहेत ना? तुला पण माहिती आहे कायदे. वाळूची गाडी, मातीची गाडी, खडी क्रशरची गाडी, मुरमाच्या गाड्या दिवसा रात्री चालू शकत नाही. दिवस उगवल्यानंतर नाही, दिवस माळवायच्या आत, बरं का? तेवढ्याच वेळात. दिवस जोपर्यंत सूर्य आहे तोचपर्यंत त्या गाड्यांचं रॉयल्टी स्कॅन होती. सूर्य माळवल्यानंतर गाड्यांची रॉयल्टी स्कॅन होत नाही. म्हणजेच काय तर रात्रीच्या गाड्या चालत नाही. तुझ्या वाळूच्या गाड्या रात्रीच्याच चालतात. अरे चोरा, त्यामुळे त्यावर बोल जरा. अरे ते फडणवीस लय चांगले रे, भाजप सरकार लय चांगले. त्या वाकड्याच्या काळात मध्ये, बरं का? आणि तो झबाबाई उधाव, ते येड्या, ते येडन हे वाकडं, यांच्या काळात मध्ये काय झालेलं होतं? अरे बोलण्याची मुभा नव्हती रे आम्हाला. आम्ही बोललो तरी आतमध्ये टाकत होते. केतकी चितळे, आनंद करमुसे घरात घुसून मारला, घरात नेऊन उचलून नेऊन मारला. हां, तो पालघरचे साधू हत्याकांड बोलला का रे तू? कोणी बोललं त्याच्यावर? नाही. मी बोललेली गुणावर त्या श्वेता मालेवर भाजपची, पण मी सगळ्या आमदार खासदारांना शिव्या दिल्या. त्या बाईने यांच्याशी हातमिळवणी केली आणि मला तुम्ही लोकांनी हात टाकले. ते श्वेता माले पण आहे ना, त्यांच्या त्या काँग्रेसच्या श्रेणीची ती का बरं इकडे मला कळत नाही काही. फडणवीस साहेबांना एकदा भेटून सांगावं लागणार आहे की हे चुकीचं कॅन्डिडेट तुमच्याकडे घेतलं तुम्ही. हे विचार कुठंच जुळत नाही. काँग्रेसचे लोक तुमच्याकडे आले आणि ते हिंदुत्ववादी झाले, पण ही बाई काही हिंदुत्ववादी होत नाही. हे तिकडं त्या चर्चमध्ये जाती, मुसलमानांना सपोर्ट करते. आंबडापूर म्हणून गाव आहे चिखली तालुक्यामध्ये. त्या आंबडापूर गावामध्ये टिपू सुलतान, हजरत टिपू सुलतान चौक असं नाव दिलेलं आहे बघा एका चौकाला. बरं का? फडणवीस साहेब, हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल तर माझी विनंती आहे. आणि या गोष्टीला समर्थन श्वेता महाले आणि तिच्या नवऱ्याने दिलेलं आहे. श्वेता महाले आणि तिचा नवरा वोट बँकसाठी लाचार झालेले आहेत. हायवे आहे, मेन हायवे, आणि त्या मेन हायवेच्या चौकाला हजरत टिपू सुलतान चौक असं नाव दिलेलं आहे. आणि त्याला समर्थन या बाईचं. ती अजिबात हिंदुत्ववादी लोकांना धमकी देते. अजिबात त्या चौकाचं नाव काढायचं नाही, तिथले बॅनर काढायचे नाही. मी भेटून आले आंबडापुरात जाऊन काही लोकांना, कारण मला ते दिसलं. आणि तिथल्या हिंदुत्ववादी लोकांना मी भेटले. त्यांनी सांगितलं, ताई ही बाई सपोर्टच करत नाही, उलट ही आम्हाला धमकी देते की अजिबात ते काढायचं नाही. तर फडणवीस साहेब, या बाईकडे जरा लक्ष द्या तुम्ही, जाते ना. बरं, विषय आपला भरकटला नाही पाहिजे. तर अंतरावलीची छिना, घरात बस, शानपणा करू नको. वाळू चोर, डंपर घे आणखी. जे तुला दिलेले होते ना, त्यातले 600-700 कोटी अजून आहेत वाकडेश्वरांनी दिलेले तुझे. आता त्याची विल्हेवाट कशी लावायची तिला बरीच तू लावली आहे. तारक असेल तुझे, ते बाकीचे लोक असेल, त्यांच्या माध्यमातून कुठं कारखाना चालू कर, कुठं काय चालू कर, कुठं काय. तर ते आपलं सांभाळ रे आता, बरं का? हां, त्या पिऊ तुझ्या किडन्या व्हायले खराब, त्याचं जरा ते ट्रीटमेंट कर. आणि तू जरा परिवर्तन झालं आहे तुझं, ते पण कर जरा. तर बाकी मूळ व्याधच बाहेर आलेला आहे. तिकडं हिंदुत्ववादी म्हणजे तामिळनाडूला तेच झालं, इकडं तर भाजपचं सरकार झालं, नाही का? हिंदुत्ववादी विचारांचे लोक निवडून आलेत. मूळव्याध महाराष्ट्रातल्या लोकांचे बाहेर आहेत. तर त्या मूळव्याधचं औषध आहे ना, फडणवीसकडं आहे. तो बरोबर तुम्हाला तुमचे मूळव्याधची कोंब जाळून टाकेल, तुम्ही काळजी करू नका. आणि येस, बिलकुल आनंद आहे आम्हाला की हिंदुत्ववादी सरकार अख्ख्या देशावर राज्य करते.
बरं का. आणि हिंदू सुरक्षित आहे आता, नो प्रॉब्लेम. राहिला की काही गोष्टींना न्याय देण्यासाठी दिरंगाई लागते किंवा वेळ लागतो, तर या देशाला संविधान लागू आहे, लोकशाही आहे, बरं का. त्यामुळं उद्या त्याचा एन्काउंटर होईल, 100% होईल, होणार, आम्हाला गॅरंटी आहे. परंतु त्याचा एन्काउंटर झाल्यावर नाचणारे किती असणार आहे ना, तुम्ही बघा फक्त. जे म्हणतायत ना आज एन्काउंटर करा, पब्लिकच्या हातात द्या, तीच कायद्याला नंतर आवळू आवळू बसणार. कसं काय केलं, हे कसं काय करू शकतात, लोकशाही आहे या देशामध्ये, मग त्यांनी असंच का केलं, उरं बडवू घेतात. आता ती एक तर बसली सुषमा बसली आपली, तिच्या तर तोंडातच मारलेली डायरेक्ट उधावली, सटकने दिली ठेवून. तुझं काम काय, फक्त बुकणे, ते तू मागायचं नाही. विधानसभा, राज्यसभा, बिलकुल नाही, बिलकुल नाही, फक्त बुकायचं. तुला कॉन्ट्रॅक्ट फक्त बुकायचं दिलेलं आहे. सुषमा, लायकी कळली असेल तुला तुझी. तर अशा पद्धतीमध्ये हरकत नाही, हिंदुत्ववादी सरकार आपलं आलेलं आहे. जिथं जिथं आपलं हिंदुत्ववादी सरकार निवडून येईल, त्यांची सत्ता येईल, त्या वेळेला मला वाटतं प्रत्येक हिंदूंनी जल्लोष साजरा करायला पाहिजे आणि आनंद व्यक्त करायला पाहिजे. आता घाबरण्याची गरज नाही हो. संगीता वानखेडे, मला लोक विचारतात की तुम्ही घाबरत नाही हो, तुम्ही कुणालाच नाही. सरकार आमचं आहे आणि आम्हाला माहिती आहे आमच्या सरकारमध्ये अरे विरोधक सुरक्षित आहे, एवढं भुगतायत आमच्या फडणवीस साहेबांच्या नावाने, तरी आमचा नेता किंवा म्हणजे मी त्यांना नेता मानते माझं, बरं का, मी काय त्या पक्षाची नाही आहे, परंतु ते हिंदुत्ववादी विचाराचे आहेत आणि हिंदुत्ववादी विचाराचे असल्यामुळे अगदीच मी त्यांना माझा नेता मानते. तर फडणवीस साहेब आहेत ना, त्या विरोधकांना पण आतमध्ये टाकत नाही. तो रव्या किती माजला, तो त्रिशूल किती माजला, या अंतरावलीच्या माणसं किती माजलेत, पण ते साहेब कुणालाच काही बोलत नाही, कुणाला आतही टाकत नाही, इतके संयमी आहे फडणवीस साहेब. पण गेम मात्र लय बेकार करतो आता माणूस, नाद नाही करायचा. विदर्भातला आहे ना, आमच्या विदर्भातली माणसंच अशी आहेत बघा. सो आणखी एक विषय आवर्जून सांगायचा आहे की मीरा बोरवणकर ह्या IPS अधिकारी, रिटायर IPS अधिकारी या महिला आयोगाच्या अध्यक्ष झाल्या अशी बातमी. आता ही खरी आहे खोटी माहिती नाही, परंतु ही आली. आणि मग त्याच्यानंतर म्हणजे मी असेल किंवा इतर कोणी असतील, सगळ्यांनीच टाकलं, कारण मी मेलही केलेलं होतं फडणवीस साहेबांना की बाबा रिटायर जज किंवा रिटायर IPS अधिकारी त्या पदावर बसवाव्यात. आणि आम्हाला आनंद झाला की आमच्या मागणीला साहेबांनी कदाचित संमती दिली आहे. आता काहींचं म्हणणं आहे की ते नाही, पण ज्यांनी स्वप्न पाहिली होती ना त्या पदावर बसायचे, राज्य महिला आयोग पदावर बसायचे, त्यांचे स्वप्न भंगलेत. एवढं मात्र झालंय, आज त्यांना लाईव्ह घेऊन सांगायची वेळ आली, अजिबात तसं काही नाही आहे, फेक बातमी आहे ती, आणि ते चष्मा बिष्मा लावून. मला तर हसायलाच आले. पण कालपासून मात्र त्यांना जुलाब लागले असतील. अरे किती जणी टपून आहेत, ती खडसेबाई, चुचमाबाई, त्या रुपालीबाई, आणखीन 2-4 बाई, आणि ह्या 4-5 बाई त्याच्यावर टपून आहेत त्या पदावर, पण त्यांना काही ते पद भेटत नाही. ते भेटणार आहे एखाद्या IPS अधिकारीला किंवा रिटायर जजला, 100% बरं का. म्हणजे अजूनही त्यांना अपेक्षा आहे की अरे मी त्या अशा बघतायत, खरंय का नाही. त्यांना आनंदच झाला. मीरा बोरवणकर ह्या महिला आयोग पदावर बसलेल्या नाहीत, ही फेक बातमी आहे. आणि मग यांचा आनंद असा, थोडंसं कुठंतरी त्यांना कदाचित आमची वर्णीला लायकी पात्रता आहे, बाजार गुंग्यांना चालेल, अजिबात नाही, तसं काही करू नका. तिथं बसणार आहेत IPS अधिकारी किंवा रिटायर जज, 101%, बरं का. तर ते पण क्लिअर करते. काहींना असं उकळ्या फुटतायत. चला हरकत नाही, आमची तर इच्छा आहे की मीरा बोरवणकर मॅडमच ह्या महिला आयोग पदावर, राज्य महिला आयोग पदावर बसाव्यात अगदीच. आणि त्यांचं म्हणजे नियुक्ती झाली नसेल तर त्यांची नियुक्ती व्हायच्या अगोदरच त्यांचा सत्कार झालेला आहे, स्वागत झालेलं आहे त्यांचं. महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने त्यांचं स्वागत केलेलं आहे. आणि मला वाटतं फडणवीस साहेबांनी याची दखल घेऊन त्यांना खरंच त्या पदावर बसवावं, खरंच बसवावं. ती महिला त्या पात्रतेची आहे नक्कीच. सो चला रजा घेते. बाकी सेक्युलर लोकांनी आपला बँडवाजा बाराती, नाचो रे नाचो, नाचत राहा तुम्ही. हिंदुत्ववादी सरकार किंवा हिंदुत्ववादी विचारांचे लोक प्रत्येक ठिकाणी आता येणार आहेत. आणि येस, हा देश हिंदू राष्ट्र होण्यापासून कुणीच थांबवू शकणार नाही. हिंदू राष्ट्र हा देश होणार. ओके, चला, जय हिंद, जय महाराष्ट्र.
जय हिंद राष्ट्र, जय श्रीराम.